तसं पाहिलं तर ग्रामपंचायतीनं त्यांना NOC देणं गरजेचं आहे, परंतु जोपर्यंत सर्व काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतने NOC द्यायचं नाही असा ठरावच केलेला आहे. खरंच ग्रामपंचायत यामध्ये दोषी आहे का याचा म्हणजे यासाठी त्यांनी सर्वांनी हजर राहावे असं मी सर्वांना आव्हान करते. या असा अपूर्ण ठेवून जर NOC दिली तर त्याला जबाबदार कोण? नागरिक, ग्रामपंचायत, काही नाही याचे अधिकारी. हे उत्तर ते NOC बरोबर ते ह्या पण प्रश्नाची उत्तरं त्यांनी द्यावीत आणि NOC बी घ्यावी. नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी नाथा सावंत. जवळपास 80 कोटीचं बजेट होतं आणि हा रस्त्याचं काम जवळपास शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे. आणि हा रस्त्याची दुरावस्था जर पाहिले तर या ठिकाणी कशा पद्धतीनं आहे आणि पावसाळ्यामध्ये इथे पाणी साठलं जातं. समोरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी आहे आणि या रस्त्याची दुरावस्था या ठिकाणी अतिशय भयंकर झालेली आहे. या संदर्भात भारतीय जनता पार्टी माढा तालुका अध्यक्ष आणि सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे योगेश बोबडे आपल्यासोबत आहेत आणि ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांच्याकडून आपण जाणणार आहोत की सोलापूरपासून ज्या पुणे साईडला जो रस्ता जाणार आहे, जुना हायवे समजला जातं, या रस्ता जो आहे तो निकृष्ट झाला आहे असा आरोप या ठिकाणी केला आहे. पण कशा पद्धतीने निकृष्ट झालेला आहे आणि काम कशा पद्धतीने झालं आहे आपण यांच्याकडून अधिक जाणून घेणार आहोत. या हायवेचं काम निकृष्ट झालं असा आरोप आपण केलेला आहे. आता सध्या बघितलं तर केंद्र शासनानं एवढी मोठी 80 कोटी एवढी रक्कम या टेंभुर्णी गावासाठी या रस्त्यासाठी दिलेली आहे आणि याचं काम आता अंतिम टप्प्यात आहे. म्हणजे हे हस्तांतरित होण्याच्या प्रक्रियेपर्यंत आलेलं आहे. परंतु सर सध्याची परिस्थितीच बघितली, समोर मार्स हॉस्पिटल आहे, या बाजूला जर आपण पाहिलं तर या बाजूला रस्त्याची लेवल बघा, गाड्या येणाऱ्या बघा आणि या ठिकाणी मार्स हॉस्पिटलच्या समोरच जवळपास 2 फुटाचा खड्डा या ठिकाणी केलेला आहे. त्याच्या विरोध बाजूला गेलं तर या बाजूलाही चढ आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसामध्ये या हॉस्पिटलसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी या ठिकाणी 2 ते 2.5 फूट पाणी साठलं जातं आणि त्यामुळं जर बघितलं तर अनेक ठिकाणी या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. ज्या ठिकाणी रस्त्यामध्ये दुभाजकाच्या ठिकाणी जागा सोडलेल्या आहेत, रोड क्रॉसिंग ठेवलेलं आहे, तर त्या ठिकाणी M40चं कॉन्क्रीट असणं गरजेचं आहे. तर तिथं कुठंतरी फक्त साधं कॉन्क्रीट टाकलेलं आहे, ते सगळं उखडून गेलेलं आहे. ते पण आपण अनेक ठिकाणी पाहू शकतोय. अशा अनेक ठिकाणं आहेत या रस्त्यावरची की ज्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि विनाकारण ग्रामपंचायतीवरती आणि इथल्या लोकांवरती दोष दिला जातोय की या लोकांनी रस्ता नवीन असताना याच्यावरून गाड्या घेऊन गेल्या किंवा काय, त्याच्यामुळं रस्ता खराब झाला. खरं तर त्या ठेकेदाराचं काम आहे की त्याचं क्युरिंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याची काळजी घेणं ते त्या ठेकेदाराचं काम आहे. लोकांवर दोष देणं सोपं आहे, परंतु जे काम त्यांनी करायचं होतं त्यांनी केलेलं नाही, त्यामुळं आज रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. आपण जर पाहिलं तर ह्या ज्या स्ट्रीट लाईट आहेत ज्या हायवेपासून या सोलापूरपासून पुणेपर्यंत त्या पण सध्या लाईट नाही आहेत. तसं पाहिलं तर ग्रामपंचायतीनं त्यांना NOC देणं गरजेचं आहे, परंतु जोपर्यंत सर्व काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतने NOC द्यायचं नाही असा ठरावच केलेला आहे. आणि आज आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी यांची कामं अपुरी आहेत. आपण जर गावातल्या मध्यवर्ती ओढ्यावरचा जर पूल बघितला तर त्या पुलाला जी संरक्षण कठडा बांधलेला आहे तो कठडा 50%च बांधलेला आहे, 50% तसाच ठेवलेला आहे. आपण त्याही ठिकाणी जाऊया. जर एखाद्या गाडी चुकून त्यांचा कंट्रोल सुटला तर ती गाडी डायरेक्ट कठडा नसल्यामुळं ओढ्यामध्ये जाऊ शकते आणि एखाद्याची जीवितहानी होऊ शकते. मग याला जबाबदार NHAI असणार आहे का ठेकेदार असणार आहे का भविष्यात ग्रामपंचायत असणार आहे? त्यामुळं जोपर्यंत याचा निर्णय होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत NOC देऊ शकणार नाही असं मला वाटतं. तर आपण जर पाहिलं तर हा मार्स हॉस्पिटलच्या समोरच्या बाजूचा प्रश्न आहे. तर या टेंभुर्णी शहरामध्ये किती समस्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आणि प्रत्यक्ष NHAIचे जे ठेकेदार आहेत, जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याकडून आपण बघणार आहोत आणि ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुका सुधारण्यासाठी आपण ज्या ठिकाणी झालेलो आहोत त्या ठिकाणी MS मराठी आपण या ठिकाणी माध्यमातून आपल्याला प्रामाणिकपणे या ठिकाणी जे खड्डे आहेत, जे काही प्रॉब्लेम झालेले आहेत ते आपण दाखवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न. चला तर आपण पुढच्या स्पॉटवरती जाऊया. करमाळ्याकडे जाणारा रस्ता आणि करमाळा अहमदनगर असं हे मध्यवर्ती असतं ठिकाण असतं टेंभुर्णी.
चौपदरीकरणाचं काम ज्या ठिकाणी हा रस्ता आपण मी जिथं उभा राहिलो आहे तिथे जर कॉन्क्रीट बघितलं तर चांगल्या पद्धतीचं आहे, परंतु या सगळ्या डिवायडर जो आहे त्या डिवायडर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, या ठिकाणी सुद्धा अशी दयनीय अवस्था झालेली आहे आणि या ठिकाणी अक्षरशः डस्ट आणि माती आहे. यामध्ये जर पाऊस जर पडला तर हा खड्डा वाढण्याची शक्यता आहे आणि हा खड्डा जर मोठा झाला तर अपघाताला नक्कीच आमंत्रण दिल्याशिवाय राहणार नाही आहे. आपण दुसऱ्या स्पॉटवरती जाणार आहोत. टेंभोरी गावातील जो जुना रोड आहे याची कशा पद्धतीनं निकृष्ट काम झालेलं आहे आपण येथे जो तिसऱ्या स्पॉटवरती आलेलो आहोत आणि सध्या जर या साईडला जर बघितलं तर कशा पद्धतीनं जो संरक्षण भिंत बांधण्यात आलेली आहे ती पण अर्धीच बांधण्यात आलेली आहे. ज्या ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित लवकरच होणार आहे त्या ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच सुरजाताई बोबडे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मॅडम, आपली भूमिका काय असेल? आता 2023 रोजी बोबडे पार्टी ज्यावेळेस बोबडे पार्टीकडे ग्रामपंचायतची सत्ता आली त्यावेळेस आम्ही ह्या कामाची पूर्णपणे पाहणी केली आणि जे जे काम आम्हाला अपूर्ण दिसले त्यावेळेस ठेकेदारासोबत एक आम्ही मीटिंग लावली होती आणि त्यांना ते जे अपूर्ण कामं आहेत ती पूर्ण करण्यात यावी असं त्यावेळेस सांगितलं होतं आणि ग्रामसभेमध्येही ठराव करण्यात आला होता. परंतु वेळोवेळी आम्ही पाठपुरावा केला, NHAIच्या ऑफिसला पत्र दिलं, परंतु प्रत्येक वेळेस उडवाउडीची उत्तरं दिली जात होती आणि सरपंच या नात्याने मी स्वतः प्रकल्प अधिकाऱ्यांना भेटले आणि ठेकेदाराच्या म्हणजे कामाबद्दल सांगितलं की आम्ही सांगूनही त्या कामाचं ज्या पद्धतीने आम्हाला काम पाहिजे त्या पद्धतीने काम होत नाही, पण तरीही प्रकल्प अधिकाऱ्यांनीही ग्रामपंचायतलाच दोषी मानलं. आता जी आम्ही तुम्ही पाहाल की भाजप या संबंधित आंदोलन करणार आहे की काम ठेकेदाराकडून पूर्ण केलं जावं. आता फक्त ठेकेदाराकडून NOC मिळावी आणि लाईट चालू करण्यात यावी यासाठीच त्यांच्याकडून मागणी केली जाते. पण आता तुम्ही जर आता पाहिलं असेल की बरेच त्यांच्या अपूर्ण कामामुळे अपघाताचं प्रमाण असेल. आता इथंच पाहिलं तर हा पुलाच्या कठड्याचं काम अर्धवट ठेवले. एखाद्या वेळेस रात्री एखादी गाडी आली तर डायरेक्ट ओढ्यात जाण्याची शक्यता आहे. तर सरपंच या नात्याने आमची जबाबदारी आहे की बाबा ही कामं त्यांनी चांगल्या दर्जाच्या आणि पूर्ण करावीत. आता जी मीटिंग लावली आहे आम्ही की महाविकास आघाडी महायुती सर्व पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये यावं आणि खरंच ग्रामपंचायत यामध्ये दोषी आहे का याचा म्हणजे यासाठी त्यांनी सर्वांनी हजर राहावे असं मी सर्वांना आव्हान करते. तर NHAI जे आहे ते NOC मागत आहे, तर खरं तर NOC मागेकडे मागितले जाते परंतु कामं नाही आहेत, कामं निकृष्ट पद्धतीने असा आपला आरोप केला जातो. काय सांगा? आता एकदा जर NOC केली तर ठेकेदार दुसऱ्या कामाकडे निघून जातील आणि खरंच पाहिलं तर त्यांची कामं अपूर्ण आहेत. इथं पण शहा इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे, तिथं पण आपण पाहिलं तर जो ॲप्रोच रोड आहे तो आणि NHAIचा रोड आहे तो त्याच्यामध्ये हाईट असल्यामुळे वारंवार तिथं अपघात होत आहे. तर ते कामं झाल्याशिवाय NOC दिली जाऊ नये अशी जनतेतूनच मागणी आहे आणि आम्ही वारंवार म्हणजे पत्रकारांसोबत असेल किंवा आमचे ग्रामपंचायत सदस्य असेल सर्वांसोबत स्वतः ठेकेदारांना बोलवून मीटिंग पण लावली आहे. मीटिंग लावल्यानंतर फक्त त्यांच्याकडून शब्द दिला जातो की काम पूर्ण केले जाईल, पण काहीतरी आपलं थोडंफार काम दाखवतात आणि निघून जातात. फक्त NOCसाठीच त्यांचा पाठपुरावा आहे. पण मला तरी असं वाटतं की यामध्ये ग्रामपंचायत अजिबात दोषी नाही आहे. आमची फक्त एकच भूमिका आहे की जी काय अपूर्ण कामे आहेत त्यांनी व्यवस्थित करून द्यावी. तर आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं जर निकृष्ट काम झालेलं आहे आणि असा आरोप केला जातो आहे. आपण जर या बाजूला जर पाहिलं तर डिवायडरच्या मध्येच्या बाजूला जे आहे तिथं पण या ठिकाणी जी जनावरं आहेत जे फॅन्ड्री म्हटलं जातात ते सुद्धा पलीकडच्या बाजूने अलीकडे येतात आणि अचानक जर फॅन्ड्री आला किंवा एखादं जनावर आलं तर मोटरसायकलवाल्याला सुद्धा मोठा या ठिकाणी अपघात होतो आणि अपघात या ठिकाणी झालेले आहेत. आणि पलीकडच्या बाजूला जर आपण पाहिलं तर त्या पद्धतीने मग तसंच आहे, जे पुण्याला वाहने जात आहेत त्यांची पण दयनीय अवस्था या ठिकाणी आहे. आणि जर एखादं वाहन जर कंट्रोल जर नाही झालं तर सरळ या ठिकाणी वड्यामध्ये जाऊ शकतं. अशी विदारक परिस्थिती सध्या या टेंभुर्णी शहरामध्ये झालेलं आहे. आपण जर पाहिलं तर कशा पद्धतीने बघा, हेकडून तर हाय स्पीडमध्ये जे वाहनं येतात तर एखाद्या वेळेस जर त्याचं कंट्रोल जर सुटलं तर हाच अक्षरशः
अक्षरशः या ठिकाणी खोल वड्यामध्ये वाहन जाणून या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जाते. आपण या तिसऱ्या स्पॉटवरती सध्या आलेलो आहोत आणि कशा पद्धतीनं या ओढ्याचं काम जे आहे, ज्या चौपदरीकरणाचा 80 कोटी शासनाला खर्च केलेला आहे, परंतु या ठिकाणी व्यवस्थित काम झालेलं आहे, निकृष्ट पद्धतीनं काम झालेलं आहे असा भाजपचा सध्या आणि ग्रामपंचायतीकडे हे काम जे आहे ते हस्तांतरित लवकरच केलं जात आहे, परंतु निकृष्ट काम झालं आहे असा बी आरोप केला जातोय. सध्या तर आपण बघितलं तर चौथ्या स्पॉटवरती आलेलो आहोत आणि चौथ्या स्पॉटमध्ये टेंभुर्णीमध्ये गावात जाणारा स्पॉट सागर गारमेंट्स मदन शहाचा इलेक्ट्रॉनिक्स आहे. इथून गावामध्ये गेलं जातं. जो गावात जाणारा हायवेचा रोड आहे, ह्या हायवे एकदम चढ केलेला आहे, त्यामुळे अपघात होता. जाताना तर गेलं डायरेक्ट वाहन जाते. गावात जाणारा हा मुख्य रस्ता आहे. गावात जाणारी बहुतांश 80% वाहतूक ह्या रस्त्याने जाते आणि ह्या रस्त्याचा आणि हायवेची तुम्ही लेवल बघा. एकतर वाहन जाताना तिकडून घसरून तिथं जातंय फास्ट आणि येताना पण वाहन थांबतंय, तिथं वाहन थांबतंय. अतिशय धोकादायक असा हा स्पॉट झालेला आहे. NHAIने ह्याच्यावर काय उत्तर आहे त्यांचं, की बाबा हे लेवल करून, कधी म्हणतायत की ह्याची आम्ही लेवल करून देऊ, कधी म्हणतायत की आम्ही तिथं स्पीड ब्रेकर करून देऊ, पण ह्याच्यावर काहीतरी उत्तर दिलं पाहिजे. NHAI कधी इथं 10-5 माणसं मिळाल्यानंतर जागी होणार आहे का? ह्याच्या आणि माणसाचे जीव गेल्यावरच प्रशासनाने जागा हो असा काय एक नियम आहे का? संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा NHAI आहे ते NOC मागण्यासाठी ग्रामपंचायतीला तगादा करत आहेत. आपण ग्रामपंचायत सदस्य आहेत काय याकडे? आता या आपल्या समोर दिसतंय हा विषय. ही असा अपूर्ण ठेवून जर NOC दिली तर त्याला जबाबदार कोण? नागरिक, ग्रामपंचायत, काही नाही याचे अधिकारी. हे उत्तर ते NOC बरोबर ते ह्या पण प्रश्नाची उत्तरं त्यांनी द्यावीत आणि NOC बी घ्यावी. जो ग्रामपंचायतीचं मध्यवर्ती गाव समजलं जातं आणि मध्यवर्ती स्पॉटवरती आपण आलो आहोत. बापराजे काय सांगाल, या ठिकाणी समस्या आहे, ट्रॅफिक पण भरपूर आहे, परंतु जे काम आहे ते निकृष्ट झालं असा आरोप आपण केलेला आहे. आता हा जो रोड आहे, या रोडच्या बरोबर मध्यवर्ती ठिकाणी आपण आलो आहे. म्हणजे निम्मा रोड पुण्याकडच्या बाजूला आहे, निम्मा रोड सोलापूरकडच्या बाजूला आहे आणि याच ठिकाणी ग्रामपंचायतचं ऑफिस आहे. सदर ज्या रोडमधल्या ज्या स्ट्रीट लाईट आहेत, या स्ट्रीट लाईट चालू करण्यासाठी जे लाईट कनेक्शन द्यायचं आहे, त्याच्यासाठी जे ट्रान्सफॉर्मर उभा करायचे आहेत ते MSEBीनं या ठिकाणी ग्रामपंचायतच्या जागेमध्ये उभा केलेले आहेत आणि त्याची परवानगी ग्रामपंचायतनं यापूर्वीच दिलेली आहे. ट्रान्सफॉर्मर जरी उभा असले तरी कनेक्शन देण्यासाठीची जी केबल आहे ती कुठंही या कॉन्ट्रॅक्टरने जमिनीच्या खालून किंवा जमिनीच्या वरून टाकलेली नाही. कुठंही तुम्हाला केबल दिसत नाही आणि मग NOC मागायचीच गडबड का कॉन्ट्रॅक्टरला आहे आणि ह्याचा दोष ग्रामपंचायतीवर का दिला जातो हे आम्हाला पडलेलं कोड आहे आणि म्हणूनच आता आम्ही आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. आणि जर यांनी बैठक नाही लावली आणि बैठकसुद्धा आम्ही अशा प्रकारची मागतोय की त्या बैठकीमध्ये ज्या NHAIचे सर्व वरिष्ठ अधिकारी सर्व कागदपत्रासह या रोडच्या संबंधित सर्व कागदपत्र, ठेकेदार, त्याचप्रमाणे या ग्रामपंचायतची सर्व सदस्य आणि टेंभुर्णीतील सर्व पक्षाचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे पत्रकार बांधव यांना सर्वांना एकत्र घेऊन ही बैठक लावावी. म्हणजे खरंच दोषी हे ठेकेदार आणि NHAIचे अधिकारी आहेत का ग्रामपंचायत आहे ह्याचा पण खुलासा या बैठकीमध्ये झाला पाहिजे. कारण विनाकारण दोष हा ग्रामपंचायतीवरती आणि इथल्या नागरिकांवरती दिला जातोय असा आमचा NHAIच्या अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारावर आरोप आहे. समस्या आहे ते समस्या दूर कराव्या आणि योग्य मार्गाने समविचाराने हा प्रश्न मार्गी लावावा असं नागरिकातून बोललं जात आहे. मी कॅमेरामॅन प्रवीण लोकरेसह नाथा सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल.